हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा ब्लाऊजची फिटिंग जर या पद्धतीने केली तर एकदम आपल्या फिटिंगची शिलाई सरळ रेषेत येणार आहे। तर हे बघा इथे बाहीचा जो दंडघेर आहे त्याचं पहिले माप घेतलेलं आहे आणि नंतर साईडने 1.5 इंच शिलाईसाठी ठेवले आहे आणि जो पाठीमागचा भागचा आपला सेंटर आहे तिथून फोल्ड करून घेतला आहे। दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे करून घेतले आहे। आता काटावर आपल्याला अधिक एक शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊज पलटी करून आणि इथे आता फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे। आता कमरेचा चौथा भाग 5.75 इंच, छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि बाहीचा जो दंडघेर आहे तो इथे 4.25 इंच आहे। तर हे बघा आपली फिटिंग एकदम सरळ रेषेत आलेली आहे। साईडने अधिक आपल्याला 2 शिलाया मारून घ्यायच्या आहे 1.5 इंचावर। तर या पद्धतीने जर फिटिंग केली तर ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित येणार आहे। तर हे बघा 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर एकदम जर या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर याचा पूर्ण कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दोन्ही आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।